नमस्कार, राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत। मी श्रेयस पांडे। राजकीय वर्तुळातील काही महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। दिशा सालियान प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक चिमाजी आढाव यांची हकालपट्टी करा अशी मागणी भाजप आमदार नितेश राणे यांनी केली आहे। विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे नितेश राणे यांनी ही मागणी केली आहे। राणेंनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना पत्र लिहिलं आहे। आढाव यांनी बनावट क्लोजर रिपोर्ट सादर केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केलाय। दादांचे मोदी शहा ऐकत असतील तर त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून द्यावी असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या। 38व्या वर्षी शरद पवार मुख्यमंत्री झाले त्यावेळी त्यांच्या मागे आपल्या आणि दादांसारखी घराणेशाही नव्हती असंही त्या म्हणाल्या। आपला देश कृषीप्रधान आहे, मात्र मागील काही काळ कृषी प्रधान देशाला पूर्ण वेळ कृषी मंत्री नाही अशी खंतही सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली। मंत्री छगन भुजबळ हे नाशिकहून येवल्याच्या दिशेने जात असताना यावेळी निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी भुजबळांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवत भुजबळांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। भुजबळ मनोज जरांगे पाटलांवर सतत टीका करत असल्याने येवला मतदारसंघात मराठा समाजाने त्यांना काळे झेंडे दाखवत निषेध व्यक्त केला। येवल्यात छगन भुजबळ यांनी नाव न घेता जरांगेंवर निशाणा साधला। ज्याचं शिक्षण संस्कृती जशी असेल तसंच ते खालच्या पातळीवर टीका करतात। थोडं शिक्षण कमी असले तरी चालतं, पण माणसाने सुसंस्कृत असलं पाहिजे असं भुजबळ म्हणाले। मोदीच पंतप्रधान पदासाठी योग्य आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले। मोदींसमोर पंतप्रधान पदासाठी योग्य उमेदवार कोण असा सवालही अजित पवार यांनी विरोधकांना केलाय। अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असं म्हणत शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलाय। अजित पवारांनी अमोल कोल्हेंना खुलं आव्हान दिलंय। तसंच पदयात्रेवरही अजित पवार यांनी टोलेबाजी केली। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्यावरती निशाणा साधल्यानंतर याला प्रत्युत्तर देताना खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांवर बोलणं टाळलंय। अजित दादा हे फार मोठे नेते असून त्यांच्यावरती आपल्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी बोलणं उचित ठरणार नाही। दादा आमचे नेते होते, मात्र त्यांनी मधल्या काळात भूमिका बदलली आहे। मात्र आम्ही अजूनही त्याच भूमिकेवर ठाम आहोत। मात्र जेव्हा त्यांनी भूमिका बदलली नव्हती तेव्हा त्यांना नक्कीच कान धरण्याचा अधिकार होता असं कोल्हे म्हणाले। पुण्यात काकाने पुतण्यावर निशाणा साधला। आमच्या काळात बंड नव्हतं। गेल्या अनेक वर्षात आपण बारामतीत लक्ष दिलं नाही। नव्या पिढीनं जबाबदारी घ्यावी असं वाटत होतं असं शरद पवार म्हणाले। पवारांनी नाव न घेता अजित पवारांवर निशाणा साधला। शरद पवारांनी इथेनॉल निर्मितावर भाष्य केलेलं आहे। इथेनॉलचं उत्पादन वाढवण्याची गरज आहे। हा परिसर ऊसाच्या शेतीचा आहे। देशात वाहने वाढत आहेत। इथेनॉलला आम्ही प्रोत्साहन दिलं, पण आताच्या केंद्र सरकारच्या नीतीमध्ये कमतरता आहे। काही गोष्टी शिल्लक आहेत। या संदर्भात आपण स्वतः मोदी आणि शहांकडे लोकांचं म्हणणं पाठवलेलं आहे असं सुद्धा शरद पवार म्हणाले। संगमनेरच्या घरगाव येथील क्रिकेट स्पर्धेवेळी राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाषणात जोरदार फटकेबाजी करत थोरातांवर निशाणा साधला। IPL सारखं संघ बदलून चालणार नाही। फिल्डिंग कशी लावायची आपल्यावर सोपवावं असं विखे म्हणाले। थोरातांच्या होम पिचवर विखेंनी ही तुफान फटकेबाजी केली, त्यामुळे उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला। सरकार टक्केवारीत गुंग झाले। आरोग्य विभागात भ्रष्टाचार, बदल्या, पैसे वसुली सुरू आहे असा आरोप विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांनी केलाय।
राम मंदिर सोहळ्याच्या निमंत्रणाचा वाद चिघळताना दिसतोय। आचार्य तुषार भोसले, भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख तुषार भोसले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावलाय। जनाब उद्धव आता हज यात्रेला जा असं वक्तव्य त्यांनी केलंय। राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री पुणे दौऱ्यावर आहेत। अजित पवार हे विविध कार्यक्रमांना सकाळपासूनच पुण्यात आहेत, तर दुपारनंतर देवेंद्र फडणवीस हे देखील पुण्यात असणार आहेत। सकाळी 7 वाजल्यापासून अजित पवार पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठका घेत आहेत। सुधाकर बडगुजर यांची सोमवारी पुन्हा चौकशी आहे। लेखी उत्तर देण्यासाठी सुधाकर बडगुजर यांनी 2 दिवसांची वेळ मागितली होती। सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात काही दिवसांपासून बडगुजर यांची चौकशी सुरू आहे। पार्टीत असणाऱ्या 19 जणांची आतापर्यंत नाशिक पोलिसांनी चौकशी केली। या प्रकरणामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोप देखील होताना पाहायला मिळतात। महायुतीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आहेत। त्यांच्या समोर विरोधकांकडे या पदासाठी कोण आहे? विरोधक जेव्हा पंतप्रधानाचा उमेदवार जाहीर करेल तेव्हा जनता तुलना करेलच, माध्यमही त्याची तुलना करतील। माध्यमाचे प्रतिनिधीही कुठले बटन दाबणार आहेत त्याचे त्यांनीही आत्मपरीक्षण करावे। आता तरी देशात नरेंद्र मोदींशिवाय पंतप्रधान पदाचा योग्य उमेदवार दुसरा कोणताही नाही, असं स्पष्ट मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं। सुप्रिया गडाच्या पदयात्रेवर अजित पवारांनी टोला लगावलाय। निवडणुका आल्याने सगळं चाललंय असं अजित पवार म्हणाले। अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिलेली आहे। लोकशाही प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात। खासदार अमोल कोल्हेंविरोधात उमेदवार देणार, शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना असं म्हणत खुलं आव्हान दिलं, तर पदयात्रेवरही अजित पवार यांनी टोलेबाजी केली। प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी शरद पवार यांच्याविषयी वक्तव्य केलं। शरद पवारांमागे महाराष्ट्राच्या जनतेचे आशीर्वाद आहेत। बारामतीकरांनी पवार कुटुंबाला साथ दिली असं सुप्रिया सुळे म्हणाल्या।